संगमनेर तालुक्याच्या पठार भागात रात्रीच्या सुमारास मोठ्या चलाखीने शेतकऱ्यांचे विहिरी व बोअरवेलमधून कृषी पंप व कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असताना शेतकऱ्यांना दिलासा देणारी कामगिरी घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व त्यांचे पोलीस पथकाने केली आहे। भोसदरी गावाअंतर्गत असलेल्या बाळंद्री येथील सराईत चोरांची टोळी मोठ्या शिताफीने गजाआड करण्यात आली। शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास शेतकरी महेश गणपत हांडे राहणार भोसदरी तालुका संगमनेर यांच्या शेतातील कृषी पंप व कॉपरची केबल तसेच शेततळ्यामधील कृषी पंप व केबल चोरी गेल्याची फिर्याद घारगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती। यापूर्वी देखील अनेक चोरीचे गुन्हे दाखल झाले होते। शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य चोरी करणाऱ्या टोळीने हैदोस घातला असताना शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या, तर शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला होता। सदर गुन्ह्याचे तपास कामी व संबंधित टोळी गजाआड करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी कंबर कसून पोलीस हेड कॉन्स्टेबल BY गोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, सुरेश शेळके, अनिल भांगरे, महादेव हांडे, रोहिदास आंधळे, चालक चंद्रकांत मेढे, सचिन धनाड, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर असे पथक तपासकामी रवाना केले। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक तपासावरून किशोर सुरेश काळे वय 25 वर्ष, सागर सुरेश काळे वय 23 वर्ष, अनिल देमाभाऊ काळे वय 27 वर्ष सर्व राहणार बाळंद्री तालुका संगमनेर यांनी सदरच्या चोऱ्या असल्याची माहिती दिली आहे। सदर आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी शेतकरी दीपक भोर यांची 300 फूट कॉपरची केबल, राम गवांदे यांची 200 फूट कॉपरची केबल, रवींद्र गुंजाळ यांची 100 फूट कॉपरची केबल, ज्ञानेश्वर नायकवाडी यांची 200 फूट कॉपरची केबल, भाऊ तळपे यांची 200 फूट कॉपरची केबल, भास्कर गुळवे यांची 100 फूट कॉपरची केबल, गोरक्षनाथ कडाळे यांची 130 फूट कॉपरची केबल, उत्तम निमशे यांची 80 फूट कॉपरची केबल, संतोष निमशे यांची 50 फूट कॉपरची केबल चोरी केल्याची कबुली दिली आहे। तसेच शेतकरी नवनाथ सागर, निलेश सागर, रोहित आहेर, अमोल कहाणे, सुरेश भुतांबरे, महेश हांडे, लक्ष्मण तिटकरे, सुभाष गुळवे, सीताराम गुळवे, सुभाष घोडे, शिवाजी वगले, रामदास भुतांबरे, संतोष शेळके यावरील सर्व शेतकऱ्यांचे इलेक्ट्रिक 5 HP कृषी पंप, भरत पाबळे यांची 1.2 HP इलेक्ट्रिक कृषी पंप, संदीप वाळे यांचा एक फिलिप्स कंपनीचा LED TV, बेलापूर येथील एक ट्रॅक्टरची एक साईड कंपनीची लाल रंगाची बॅटरी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली आहे। वरील सर्व मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस करत आहे। ब्युरो रिपोर्ट, कानोसा न्यूज, घारगाव। घारगाव हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावरील, शेततळ्यावरील विद्युत पंप आणि मोटारी तसेच केबल वायर याचं चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं। सर्व स्तरामधून तक्रारी येत होत्या आणि पोलीस ठाणे घारगाव येथील आमचा सर्व स्टाफ खूप प्रयत्नांती एक 3 चोरांची टोळी पकडलेली आहे। त्या टोळीकडून आम्हाला जवळजवळ आमच्या घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल असलेले 5 गुन्हे तसेच 8 NC, त्या व्यतिरिक्त अकोला हद्दीमधल्या एका गुन्ह्यातला मुद्देमाल असा एकूण जवळजवळ 13-14 गुन्ह्यातला मुद्देमाल आम्हाला रिकव्हर झालेला आहे। आणि विशेषतः यातील जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या 100% गुन्ह्यातली रिकव्हरी झालेली आहे। यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण चोरीचा जो मुद्देमाल आहे, आरोपी किती जरी सांगत असला की हे माझी वस्तू आहे किंवा माझ्याकडची आहे, जुनी आहे, वापरती आहे आणि तो विकण्याचा प्रयत्न करत असताना कुठल्याही शेतकऱ्यांनी पूर्ण खात्री करावी आणि मग खरेदी करावी। असा चोरीचा मुद्देमाल जर आपण खरेदी कोणी केला नाही तर ह्या आपल्या शेतकरी शेत बांधवांच्या चोऱ्या यापुढे होणार नाही। तसेच मी जे भंगार विक्रेते आहेत आजूबाजूचे घारगाव पोलीस स्टेशन हद्दीचे आणि आजूबाजूच्या आमच्या बाजूच्या लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्वांना नम्र आवाहन करतो
की आपण कोणत्याही व्यक्तीकडून केबल जाळलेल्या अवस्थेत किंवा लाईव्ह अवस्थेत कोणत्या प्रकारच्या केबल खरेदी करू नये. अन्यथा यापुढे जर कधी आम्हाला असं काही आढळून आले, पुढे तपासामध्ये निष्पन्न झाले, तर कोणाची गय केली जाणार नाही. 100% संबंधितांना त्यामध्ये आरोपी केले जाईल. आता आपण जे गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत, या तिन्ही आरोपींचा पेशावर आम्हाला 3 दिवस 23 तारखेपर्यंत आहे आणि 23 तारखेपर्यंत आम्हाला अजूनही गुन्ह्यामध्ये रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि घारगाव पोलीस ठाण्याची कामगिरी यापुढे अशी दमदार चालू राहील. धन्यवाद. आरोपींवर काही यामधील जो आरोपी एक आहे किशोर सुरेश काळे, याच्यावरती जुन्नर इकडं पोलीस ठाण्यामध्ये एक मोटार चोरीचा गुन्हा दाखल आहे. इतर आरोपी वरती कोणताही गुन्हा दाखल नाही. यांच्या टीमची मोडच अशी आहे की हे दिवसा पाहणी करतात आणि दिवसा पाहणी केल्यानंतर शेततळ्यावर वड्याच्या बाजूने ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना ते रात्रीचं टार्गेट करतात. तरी शेतकऱ्यांना माझं असं आव्हान राहील की आपल्या शेतामध्ये अनोळखी कोणी जर दिसत असेल तर त्याला आपण हटकलं तर तो डेअरिंग अशा प्रकारची करणार नाही किंवा अशा प्रकारची कोणी फिरताना आपल्याला दिसून आले अनोळखी लोक तर ते संबंधित पोलीस स्टेशन इथे त्यांनी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि आज संबंधित त्यांची माहिती दिली पाहिजे. हे 3च आरोपी आहेत का अजून यांच्यामध्ये काही आरोपी? यामध्ये सध्या तरी आम्हाला 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. तपासामध्ये पुढे अजून आरोपी निष्पन्न झाले तर त्यांना 100% आरोपी केलेले आहे. कोणाची यामध्ये गैर केली जाणार नाही. सर, नागरिकांमधून अशी चर्चा आहे की या चोरीचं मेन मूळ अवैध दारू वगैरे गावागावांमध्ये आहे, तर त्याविषयी तुम्ही काय कारवाई करणार? उत्पादन शुल्क काय कळवणार का? त्याविषयी काय सांगाल? याचं जर मूळ आम्हाला सध्या अजूनपर्यंत तरी आम्हाला तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं नाही. तर यापुढे जर तपासामध्ये आम्हाला अशा प्रकार निष्पन्न दिसून आला किंवा आढळून आला तर आम्ही संबंधित जे गावामधील दारू विक्रेते असतील, अवैध दारू विक्रेते असतील, त्यावर यापूर्वी वारंवार कारवाई करत आहोत. आताही आम्ही याच्या पुढे जास्त प्रमाणात कारवाई करू आणि दारू उत्पादन शुल्क विभागाला सुद्धा या संबंधाने आम्ही कळू की अशा प्रकारच्या काही घटना घडत आहेत.